सगळं माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे. आदित्य, तू काय इतका इमोशनल आहेस पारूबद्दल? नेमकं काय नातं आहे तुमच्यामध्ये? मला सांग. या घरात एवढे हक्काने का वागते? सांग मला. अनुष्का, मुळात तू स्वतःला पारूसोबत का कम्पेअर करतेयस? तुमच्या दोघांची कंपॅरिझन कशी काय होऊ शकते? तू एक शिकलेली वेल सेटल बिझनेस वुमन आहेस आणि पारू गावाकडून आलेली, कमी शिकलेली, या घरात नोकर म्हणून काम करण्यासाठी आलेली एक सामान्य मुलगी आहे. ती या घरात राहते, सगळ्यांची काळजी घेते, सगळ्यांना तिची सवय झाली आहे आणि ती या कामात खुश आहे. तू बघितलंस ना, तिला किती समजवायचा प्रयत्न केला तरी पण तिला या घरात नोकर बनून राहायचं आहे. मग एका नोकरासाठी एवढा कन्सर्न का? अनुष्का, पारू या घरात राहते, काम करते, त्या बदल्यात तिला तिचा मोबदला मिळतो. तरीही आम्ही कोणीच तिला नोकर समजत नाही. आणि तिलाच काय, या घरात काम करणाऱ्या कोणालाच ना कधी आम्ही नोकर समजलो आहोत, ना तसा दर्जा दिला. आणि पारूच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिने स्वतःच्या जीवावर उदार होऊन आईचा जीव वाचवलाय, बाबांचा जीव वाचवलाय. तिने जे काय केलं नाही या घरासाठी, ते जर का पैशात मोजायला गेलं ना, तर आम्ही भिकारी होऊ तिच्या समोर. तिचे खूप उपकार आहेत या घरावर. नोकरीपेक्षा खूप काही दिलं तिने या घरासाठी. बेसिकली शी इज अ मेंबर ऑफ दिस हाऊस. तिच्याशिवाय या घराची कल्पना सुद्धा करू शकत नाही. आणि असं सगळं असताना तिच्या आयुष्यातल्या एका महत्वाच्या प्रसंगी तिला तिच्या घरच्यांनी, तिच्या बाबांनी जाण्याची परवानगी दिली नसेल, तर मी जाऊन तिच्या बाबांना कन्व्हिन्स करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. अनुष्का, तू नको काळजी करू. पारू एक समजूतदार मुलगी आहे. ती तुझा हक्क कधीही हिरावून घेणार नाही. तुझी आणि तिची तुलना कधीही होऊ शकत नाही. त्यामुळे प्लीज तिच्यामुळे इनसिक्युअर होऊ नकोस. अनुष्का, मी तुला लग्नाचं वचन दिलंय का? माझ्या आईने माझ्यासाठी तुला निवडलंय. आणि प्रत्येकाची एक स्पेस असते, तशी तुझी माझ्या आयुष्यात एक वेगळी जागा आहे. कोणाच्या नावानं घालतेय मी? आदित्य बाबांच्या नावाचं. कोण आहेत ते माझे? तुझा नवरा आहे. काय झालं काय? पण त्यांच्यासाठी मी फक्त एक नोकर आहे. मी त्यांच्यासाठी ज्या गोष्टी फिरमानं करते, त्यांची काळजी घेते, त्याचा मोबदला देतात म्हणे ते मला. पण आता बस झालं. मी ठरवले की उद्यापासून त्यांची एक बी कामं करणार नाही. त्यांची कामं घरातल्या कुणाला करायची ना, त्यांना करू दे, पण मी नाही करणार. आणि त्या समजून परमाने फक्त नोकर समजतात ते मला. मी कुणीच नाहीये का त्यांची? बरोबर. हे बघ, उगाच गैरसमज करून बराच कावळा करू नकोस. तुला पण चांगलं माहिती, आदित्य बाबांसाठी तू फक्त नोकर नाहीयेस, तू खूप महत्वाची आहे त्यांच्यासाठी. हो ना? आणि बाळा, तुलाच काय, आम्हाला पण त्यांनी कधी नोकरासारखं वागवलं नाहीये. नको असा विचार करू. काढून टाकणार डोक्यातून हे काहीतरी. आत्या, उगाच बाजू घेऊ नका त्यांची. बाळा, आय एम सॉरी. आय एम रिअली रिअली व्हेरी सॉरी. मी काय करू यार? तुझाही एकतर पत्ता सापडत नाहीये. अनुष्काची निवड आईने केली. हिची निवड कधी चुकू शकत नाही. ही मला सगळ्या गोष्टी सगळ्यात आधी तुला येऊन का सांगाव्याशा वाटतात?
बोल ना, आता तरी बोलशील का प्लीज? आदित्य अनुष्का, हाय. तू इथे प्लीज बस ना. सॉरी, मी तुला डिस्टर्ब केलं का? तू तू अजून गेली नाहीस? मी तुला सोडायला येऊ का? का कोणाला सांगू तुला? एक सेकंड. आय एम गुड आदित्य, आय एम गुड. ॲक्च्युली मी घरीच चालले होते, पण म्हटलं की तुला जाता जाता भेटावं, सो इकडे आले. मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं, बोलूयात का आपण? येस प्लीज, बस ना, बस. जे करायचं ते मी करते. आय लाईक टू विन माय बॅटल्स अलोन. नाईस, बट तरी तुला काही गरज लागली तर तू लेट मी नो. शुअर. यू नो आय एम देअर. बाय द वे आदित्य, मला तर खूप बरं वाटतं. का? तू होकार दिलास तेव्हापासून मला सगळं परत मिळाल्यासारखं वाटतंय. आदित्य, मी तुला एक सांगू? येस प्लीज, बोल ना. मला ना तुझी बायको होण्याआधी तुझी मैत्रीण व्हायचंय. तू होशील माझा मित्र? ग्लॅडली अनुष्का. खरं सांगू, मी आज तुला नव्याने ओळखलंय. आय मीन, एक खूप स्ट्रॉंग पर्सनॅलिटीच्या मुलीमध्ये एक अशी छान इमोशनल मुलगी दडलेली आहे. आई आणि तुझ्यात खरंच खूप साम्य. बाप रे, केवढी मोठी कॉम्प्लिमेंट दिली आहेस तू मला. यू जस्ट मेड माय डे.